ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. आज आपण अध्याय 25चे श्रवण करणार आहोत. मित्रांनो, अधिक मासमध्ये आपण दररोज नित्य अध्यायाचे श्रवण केलेले आहे. श्रीहरी पुरुषोत्तम महात्म्य श्रवण केलेले आहे. आजचा हा अध्याय 25 आहे आणि याचप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवमध्ये देखील आपण 9 दिवस देवी महात्म्य अध्याय श्रवण करणार आहोत. त्यामुळे आपल्याला अध्याय नित्य श्रवण करायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्याय आपल्याला ह्या नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम मिळणार आहेत. चला मग अध्याय 25ला आता सुरुवात करूया. मैत्रियांनी पुन्हा विचारले की महाराज, सप्तद्वीपात्मिका पृथ्वी, 7 ऊर्ध्वलोक व 7 पाताळे वगैरेंमध्ये अतिस्थूल जीवापासून ते अतिसूक्ष्म जीव भरलेले असून नखा एवढी जागासुद्धा रिकामी नाही. हे सर्व जीव कर्मबंधनात जखडलेले असून आयुष्याच्या अंती ते यमाकडे जातात. मग त्याच्या न्यायनिवाड्यानुसार नरक भोगून पापांची निष्कृती झाली की देव, गंधर्व, मानव वगैरे योनीतून फिरत राहतात. तर आता मला असा एखादा उपाय सांगा की जो केल्याने मनुष्याची यमाकडे जाण्यापासून सुटका होऊ शकेल. पराशर म्हणाले, मुनिवर्य, हाच प्रश्न पूर्वी नकुलाने भीष्म पितामहांना केला होता. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर ऐका. ते म्हणाले की पूर्वी एका कालिंग ब्राह्मणाने त्यांना भेटून भविष्यात होणाऱ्या घटना सांगितल्या व तो पुढे तंतोतंत तसेच घडत गेले. ते पाहून मीही हाच प्रश्न त्याला केला होता. तेव्हा त्याने जे उत्तर दिले ते असे की यम त्याच्या हत्यारबंद दूतांना आज्ञा देतो की विष्णू भक्तांच्या वाटेस कधी जाऊ नका. ते म्हणाले की विष्णू भक्तांना सोडून इतर सर्वांवर मला अधिकार दिला आहे. मी विधात्याच्या सेवकांपैकी असून श्रीहरीच्या ताब्यात आहे. जसे नाना दागिन्यात सर्वत्र सोनेच भरून असते तसा सर्वत्र विष्णू भरून आहे. या सर्व सृष्टीची अंतिम गती तोच आहे. त्यावर दूताने विचारले की विष्णूच्या भक्ताला ओळखण्याच्या काही खुणा सांगाव्यात. तेव्हा यम सांगू लागला, विष्णूचा भक्त हा वर्णधर्मानुसार वागत असतो. त्याच्या मनात कधी अपपर भाव नसतो. तो परद्रव्य उचलत नसतो व हिंसा करीत नसतो. सोने जरी बेवारस पडलेले दिसले तरी तो त्याला स्पर्शही करत नाही. असा माणसाच्या वाटेला राग, द्वेष इत्यादी विकार कधी जात नाहीत. गर्व, अहंकार, हेवा यांचे तर त्याच्याकडे नावही नसते. त्याच्या अंतकरणात श्रीहरीविना अन्य काहीच नसते. अशा हरिभक्ताला सोडून तुम्ही निघून जा. जो दृष्टबुद्धी असून अत्यंत लोभी, अतिकंजूस, जुलमी असेल, नीच पुरुषांचा दोस्त असेल, सदैव पापचरण करीत असेल, अविवेकी असेल, असा माणूस हरिभक्त असू शकत नाही. हरिभक्ताची नजर जिथवर जाऊ शकेल तिथवर मीही जाऊ शकणार नाही. त्याची अंतिम गती वैकुंठ हीच आहे. असे भीष्मांनी त्या कलिंग ब्राह्मणाकडून जसे ऐकले होते ते तसेच्या तसे नकुलाला कथन केले. तात्पर्य एवढेच की विष्णूखेरीज या भवचक्रातून सोडविणारा अन्य कुणीही नाही. हरीच्या भक्ताला कोणतेच भय नसते. त्याचा न्यायनिवाडा यम करीत असतो. असे सांगून पराशर क्षणभर थांबले. मैत्रियांनी विचारले की विष्णूची उपासना कशा प्रकारे करावी. त्यावर पराशर म्हणाले की हाच प्रश्न महात्मा सगर और्व मुनींना विचारला असता त्यांनी जे सांगितले होते ते असे की विष्णूची आराधना करणाऱ्याने वर्णाश्रम धर्माचे पालन करावे. हीच त्याची एकमेव पात्रता आहे. 4 वर्ण व 4 आश्रमातील लोकांनी आपापल्या धर्मानुसार वागत जावे. कारण असे आहे की सर्वत्र सर्वकाली सर्वांना विष्णूच व्यापून राहिला आहे. अशा भक्ताने परनिंदा, चुगली व असत्य वचन या गोष्टीपासून दूर राहावे. परश्री, परद्रव्य तशीच हिंसा या तिन्ही गोष्टी टाळाव्या. देव, ब्राह्मण व गुरु यांची सेवा करीत जावी. आपल्या पुत्रांप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी मनात ममता असावी. निर्मळ चित्त जर असेल तर श्रीहरी प्रसन्न असतो. आपल्याला वर्णाश्रम धर्मानुसार वागूनच विष्णूला बसता येते. त्यासाठी दुसरा उपाय नाही. त्यावर सगराने विनंती केली की 4 वर्ण आणि 4 आश्रम यांची कर्तव्ये कोणकोणती आहेत ती सांगण्याची कृपा करावी. तेव्हा और्व मुनींनी सांगायला आरंभ केला. ब्राह्मणांची 6 प्रमुख कर्तव्ये अशी आहेत. पहिला दान, दुसरा प्रतिदान, तिसरा अध्ययन, चौथा अध्यापन, 5 यजन आणि 6 याजन. ब्राह्मणाने दान घ्यावे तसेच दान देत जावे. स्वतः शिकत राहावे व इतरांना विद्यादान करावे. चरितार्थासाठी इतरांचे यज्ञयाग करून घ्यावेत. सर्वांशी सख्य असावे. पत्नीशी शरीरसंबंध ठेवताना नियमपूर्वक ठेवावा. क्षत्रियांनी वीरवृत्ती ठेवावी.
दानधर्म करीत जावा, राज्याचे व प्रजेचे पालन करावे, यज्ञयाग करावे, त्यासाठी शस्त्रसंपन्न असणे व वेळ प्रसंगी शस्त्रप्रयोग करणे हा त्याचा धर्म आहे. सज्जनांचे रक्षण करणे, दुर्जनांना शिक्षा देणे ही कर्तव्ये पाळून ते उत्तम गती प्राप्त करतात. वैश्य लोकांनी पशुपालन करावे, शेती करावी, तसाच व्यापार उद्योग करून चरितार्थ चालवावा. नित्याची आणि नैमित्तिक अशी धार्मिक कृत्ये करावीत. आता चौथा वर्ण आहे क्षुद्र. त्यांनी इतर तीनही वर्णांना सहाय्य करत जावे. तेवढ्याने जर उदरनिर्वाह होत नसला तर व्यापारधंदा करावा. अगर कोणताही कला कौशल्याची कामे करावी. मालकाशी प्रामाणिक रीतीने सेवा करावे. नम्र असणे, आमंत्रक पूजा करणे, चोरी न करणे, सत्संग व ब्राह्मणांचे रक्षण करणे हाच त्यांचा धर्म आहे. त्यानेही दान द्यावे, पूजा करावी, नैवेद्य वैश्वदेव करीत जावे, श्राद्ध करावे, एकंदरीत शुद्ध कर्मे करीत प्रपंच चालवावा. स्त्रीशी संबंध ठेवून प्रजेची वृद्धी करावी. आता सर्व वर्णांसाठी सामान्य गुण असे आहेत. सर्वांभूती दया ठेवावी, सहनशील असावे, गर्व कधी करू नये, सत्य पालन करावे, स्वच्छता पाळावी, अति कष्ट करू नये, शुभ बोलत जावे, प्रिय वाटेल असेच बोलावे, सर्वांशी प्रेमाने वागत जावे, कंजूसपणा करू नये आणि इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावे. हे सामान्यपणे सर्वांसाठी आवश्यक आहे. अपधर्माविषयी थोडे सांगतो. जेव्हा बाका प्रसंग समोर उभा राहतो व स्वधर्म पालन करणे अशक्य होते, तेव्हा जो ब्राह्मण असेल त्याने क्षत्रिय अथवा वैश्य यांच्याकडे धर्म आचरून चरितार्थ चालवावा. त्याचप्रमाणे क्षत्रिय असला तर त्याने पशुपालन, शेती, अगर व्यापार अशी कर्मे करावीत. मात्र जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा ती कर्मे सोडून आपापली मूळची कर्तव्ये करावी. ही सवलत फक्त आपत्काळापुरतीच आहे, हे विसरू नये. औरव सागरला पुढे सांगू लागले, हे राजन, मुलाची मुंज झाली की त्याने ब्रह्मचर्य पालन करून गुरुग्रही राहावे. तिथे आश्रमधर्मानुसार आचरण करून गुरुची सर्व भावे सेवा करीत वेदाध्ययन करावे. प्रातः संध्या व सायं संध्या यावेळी एकाग्र चित्ताने सूर्य व अग्नी यांची उपासना करावी आणि गुरुला अभिवादन करावे. गुरु उठले की आपण उठावे, ते बसल्यावर बसावे व ते चालू लागले की त्यांच्या मागून जावे. गुरूंनी आज्ञा केली की अभ्यास करावा, तसेच भोजन करावे. गुरूंचे स्नान आटोपल्यानंतर स्वतः पाण्यात उतरावे. पहाटे उठून त्यांच्याकरिता समिधा, पाणी, दर्भ व फुले घेऊन यावे. अशा प्रकारे सेवा करीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंची आज्ञा घेऊन व त्यांना दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. मग यथाशास्त्र विवाह करून उचित मार्गाने द्रव्य संपादन करून आश्रमधर्माचे आचरण करीत जावे. पिंडदानाने पितरांची, यज्ञाने देवांची, अन्नदानाने अतिथींची, स्वाध्यायाद्वारे ऋषींची, पुत्र उत्पन्न करून प्रजापतींची, बळी देऊन भूतांची व सर्वांवर प्रेम करून पूजा केल्याने पुरुषाला उत्तमोत्तम लोकांची प्राप्ती होत असते. भिक्षुक, संन्यासी, ब्रह्मचारी अशा सर्वांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. म्हणून चारही आश्रमात गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ आहे. जे कोणी वेदाध्ययन, तीर्थयात्रा, देशपर्यटन याकरिता फिरत असतात अशांच्या भोजनादीची व निवासाची निश्चित अशी सोय नसते. म्हणून ते सायंकाळी कुठेतरी आसरा घेतात. त्या सर्वांना गृहस्थाचे घरच आश्रय देते. तर असे कुणी जर घरी आले तर त्यांच्याशी गोड बोलावे आणि यथाशक्ती त्यांना भोजनाची व झोपण्याची सोय करावी. जर अतिथी विनमुख केला तर यजमानाच्या पुण्याचा क्षय होतो. अतिथीशी गर्वाने बोलणे, त्याचा अपमान करणे, त्याला हाकलून देणे अशासारख्या गोष्टी करू नये. अशा प्रकारे जो कोणी पुरुष गृहस्थाश्रमाचे पालन करतो तो सर्व पाशातून पूर्ण सुटून उत्तम लोकी जातो. असे आचरण करीत जो प्रौढावस्था ओलांडतो त्याने स्त्रीची व प्रपंचाची जबाबदारी पुत्रांवर सोपवावी किंवा स्त्रीला बरोबर घेऊन वनात जाऊन राहावे. तिथे कंदमुळे, फळे असा आहार घेऊन जटा व दाढी मिशा वाढून ऋषींप्रमाणे राहावे. दर्भ अथवा मृगचर्म यांची वस्त्रे व अंथरूण वापरावे. त्याला स्त्रीकाळ स्नान करणे आवश्यक आहे. त्याला त्रिकाळ स्नान करणे आवश्यक आहे. देवपूजा, होम, अतिथी सत्कार, भिक्षा, वैश्वदेव ही कर्तव्ये आवश्यक आहे. असे जो वागेल तो दोषमुक्त होऊन श्रेष्ठ लोकी जाऊन राहील. आता चौथा व शेवटचा आश्रम जो आहे त्याचे वर्णन करतो ते ऐका. वानप्रस्थाश्रमानंतर सर्व लौकिक पाश तोडून चौथ्या आश्रमाचा स्वीकार करावा. सर्वांनी समान वृत्तीने वागून आणि हवे नकोपणाचा विचारही मनात न आणता राहावे.
त्याने गावात एखाद्या रात्रीपुरता व शहरामध्ये 5 रात्रीपुरता मुक्काम करावा. लोकांची जेवणे झाली की भिक्षेसाठी निघावे. द्वेष, वैर, लोभ, गर्व, राग तसाच मोह धरू नये. मग त्याला कुठेच भय राहत नाही. मग असा संन्यासी अग्निहोत्र पुरुषांच्या लोकात जातो. मग आश्रमानुसार आचरण करणारा तो एखाद्या इंधनरहित अग्निप्रमाणे शेवटी विझून जातो आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तर अशा प्रकारे आज आपण अध्याय 25चे श्रवण केलेले आहे. आजचा हा अध्याय आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी टाईप करा. तसेच पुढील अध्याय नवरात्रीचे अध्याय प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.